चित्र एक आहे का दोन आहे? तर एकही म्हणता येत नाही आणि दोनही म्हणता येत नाही. ते कसे आहेत? एकमेकाशी अभिन्न आहेत, नाही का? परंतु चित्र म्हणजे भिंत नाही. चित्र म्हणजे भिंत नाही. आधी भिंत होती आणि चित्र निर्माण झालं. तसं बाबा सुद्धा सांगायचे, तुमच्या अंगावर कापूसच आहे, नाही का? अंगावर काय आहे? कापूसच आहे. हा कापूस आहे. या कापसापासून काय झालं? याला साडी झाली, टावेल झाला, धोतर झालं, फेटा झाला, टोपी झाली, पॅन्ट झालं, शर्ट झालं. एकच कापूस होता ना. एकाच कापसापासून अनेक निर्माण झाले का नाही? आधी कापूस एकच होता. त्याच कापसापासून काय झालं? अनेकत्व निर्माण झालं, अनेक निर्माण झाले. नुसता कापूस अंगावर पांघरता येईल का आपला? असा कापूस घ्यायचा आणि त्याचा असं गोळा हे करून जमेल का? नाही करता येणार. मग या कापसापासून काय केलं? प्रक्रिया केला, अनेकत्व निर्माण झालं, साड्या निर्माण झाल्या, कपडे निर्माण झाले. मग तसाच हे काय आहे? हे अनेक जरी असलं तरी ते कसं आहे? भगवंताचंच रूप आहे. परंतु आता असं जरी असलं तरी भगवंताचं सत्य रूप आपण आता पहा, भगवंताचं निर्गुण स्वरूप जाणलंय, हे सगुण रूप आहे. परंतु आता हे जर याला जर देव जर म्हटलं, हे देव आहे. आता उदाहरण सांगतो, म्हणजे झाडा आंब्याच्या पानं हा आंबा येत ना, फांद्या ह्या आंबा येत ना. मग फांद्या खाऊन जमेल का? पानं खाऊन जमेल का? मग आंबाच खायला पाहिजे ना, नाही का? तसं जग ब्रह्म रूपानं जरी असलं तरी सुद्धा त्या निर्गुण ब्रह्माच्या काय आहे? निर्गुण ब्रह्माचं एकरूप झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळत नाही. जग जरी ब्रह्म असलं, या जगाच्या ज्ञानाने, जगाची सेवेने, जगाच्या चिंतनाने आपलं आत्मज्ञान नाही. उलट काय होतं तर हे फक्त आपल्याला जगण्यासाठी, तिथं पोचवण्यासाठी सहाय्य करतं, पण मुक्कामाचं ठिकाण ते नाही. लक्षामध्ये घ्यायचं, हे ब्रह्म आहे, हे स्वरूप आहे. माता सांगितलं ना. मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे कशा करता सांगितलं? आई वडीलच ब्रह्म आहेत, आई वडील साक्षात देव आहेत, हे शास्त्राने सांगितलं, नाही का? मग काय सांगितलं? आई वडिलांची सेवा करावी, त्यांचा द्वेष करू नये, मत्सर करू नये. परंतु त्यांना समजा देव मानलं, त्यांना देव मानलं, मग बाकी शास्त्र पाहायचं नाही, गुरुची गरज नाही, नामचिंतनाची गरज नाही, तर मोक्षाला प्राप्त होता येईल का? आणि त्यांचा अनादर करून, छळ करून मोक्षाला प्राप्त होता येईल का? याच्या करता हा विषय जगराटी करता सांगितलेला आहे. आणि म्हणून आता पुढे काय सांगितलं की सत्य ब्रह्माची आपल्या प्राप्ती जर करून जर घ्यायची असेल तर आपल्याला ह्या सगुणाला डावलूनच आपल्याला निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे. हे सगुणाचा जसं सांगितलं, आई वडील देव आहेत, परंतु केवळ आई वडिलांचे आई वडील जरी देव असले तरी केवळ आई वडिलांच्या सेवेने ब्रह्माची प्राप्ती नाही. हे कळलं का? आई वडील जरी ब्रह्म स्वरूप जरी असले, ईश्वर स्वरूप जरी असले, तसं पाहिलं तर प्रत्येक जण ईश्वरच आहे. प्रत्येक कोण देव इथं नाही. गाढव देव आहे, कुत्रा देव आहे, मनुष्य देव आहे, झाडं झुडपं सुद्धा जे जे दिसतंय ते प्रत्यक्ष देव स्वरूपच आहे. झाड जरी असलं तरी त्याच्यामध्ये आत्मा आहे. समुद्र जरी असला त्या पाण्यामध्ये आत्मा आहे. अग्नी जरी असला त्या अग्नीमध्ये आत्मा आहे. वस्त्र जरी असलं वस्त्रामध्ये आत्मा आहे. बैल आहे, बैलामध्ये आत्मा आहे. हत्ती आहे, हत्तीमध्ये आत्मा आहे. मग करायचं काय? त्यातला रंग आणि रूप काढून टाकायचं आहे. त्यातलं रंग आणि रूप काढून टाकायचं आहे. नाम आणि रूप काढून टाकायचं आहे. आणि नाम आणि रूप काढून टाकल्यानंतर जे शिल्लक राहतं ते तुमचं स्वरूप आहे आणि ते भगवंताचं स्वरूप आहे. नाम रूप काढून टाकायचं. सगुण रूप हे सत्य नाही. सगुणाच्या सगुण रूप कशा करता येईल? चित्तशुद्धी करता सगुण ठीक आहे. चित्तशुद्धी करता सगुण ठीक आहे. आणि सगुणाशिवाय आपल्याला जगता येत नाही. विचार करा, देहाचा अनादर करून चालेल का? आपण म्हणून देह देव नाही. तुम्ही देह का आत्मा? आत्मा येत मग देहाला काय दगड घातलं तरी काय बिघडलं नाही. या देहाच्या साह्यानेच देहाला जगवायचंय, व्यवस्थित ठेवायचंय आणि त्याच्या साह्याने आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून द्यायचं आहे. आणि मग कसं करायचं आहे तर जग नाही, मी देह नाही, हे जगही नाही. तुम्ही देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, काहीच नाही. या सगळ्याचा लय होतो आणि मग तेव्हा ते ब्रह्म प्रगट होते. आणि म्हणून काय करायचं आपल्याला तर सगळ्या ज्या काही आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती ज्या आहेत तर ह्या सगळ्या आता उदाहरणार्थ एक सांगतो का की मुलगीचं लग्न झालं, मुलगी सासरी आली.
सासरी आल्यानंतर तिनं काय करावं? सासू सासऱ्याची सेवा करावी, नाही का? ज्या जावा असतील, नणंद असतील, दीर असतील, घरातली मुलं बाळे असतील, या सगळ्यांची तिने काळजी घ्यावी का नाही? घ्यावी का नाही काळजी? आणि ही काळजी घेत असताना तिनं नवऱ्याचं नावच घ्यायचं नाही, नवऱ्याकडे पाहायचं नाही, नवऱ्याला विचारायचं नाही, नवरा हा विषय चित्तात नाही. पण घरातलं मात्र आई, आपलं सासू सासरे, जावा, नणंदा, भाभी सगळे यांची सेवा करायची, सगळं करायचं. जमेल का? जमेल का? जमणार नाही. मग त्यांना टाकून द्यायचं का? मग काय करायचं? इथं तिनं घरात त्यांची सगळ्यांची मनोभावे सेवा करायची आणि ती सेवा आटोपून तर शेवटी अंतिम पती सेवेसाठीच ती सगळ्यांची सेवा आहे. लक्षामध्ये घ्यायचं. सगळ्यांचा अनादर केला, सगळ्यांना धुडकावून लावलं तर तिला पती सेवा घडणार नाही, पतीचं तिला प्रेम मिळणार नाही. ध्यानात येतं तुमच्या? आणि दुसरी गोष्ट, नुसतं ती नवऱ्याच्या मागं लागली, सासू माहित नाही, सासरा माहित नाही, दीर माहित नाही, नणंद माहित नाही, जाऊ माहित नाही, कोणाला विचारायचं नाही, तरी जमेल का? ध्यानात येतं का? घरातले पती सोडून इतर जे सगळे आहेत ते सगुण ब्रह्म, सगुण ब्रह्माप्रमाणे आहे. सगुण ब्रह्माप्रमाणे आहे. सगुण ब्रह्माचा अनादर करून निर्गुण ब्रह्मापर्यंत जाता येणार नाही. दुसरी गोष्ट, सगुण ब्रह्माचा अनादर करून निर्गुण ब्रह्मापर्यंत जाता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, नुसतं सगुणात अडकून सुद्धा निर्गुणाकडे जाता येणार नाही. आणि म्हणून सगुणी भजता निर्गुणी पावले आणि विकल्प धरिता जीवा धरी. देहाच्या साह्यानं ह्या प्रकृतीनंच काय करायचं आहे? प्रकृती समजून घ्यायची आहे. प्रकृतीनं प्रकृती समजून घ्यायची आणि प्रकृतीनं प्रकृती समजून घेऊन प्रकृती सत्य नाही हे कळलं, प्रकृती ज्याच्या सत्तेवर आहे ते अधिष्ठान सत्य आहे हे कळून घ्यायचे काम झालं. ध्यानात नाही? तुम्ही देह नाहीत, तुम्ही आत्मा आहात. देह नाशिवंत आहे, सोपी गोष्ट. देह नाशिवंत आहे, नाही का? देह पूर्वी नव्हता, आता आहे, उद्या असणार नाही. आत्मा पूर्वी होता, आता होता, पुढे असणार आहे. देहाला अनेक रोग होतात, आत्म्याला रोग नाही. देहाला दुःख होतात, नाही का? आत्म्याला दुःख नाही. देह इथं आहे तर तिथं आपण इथं आहोत, म्हणजे आता नगरमध्ये नाही, म्हणजे कोल्हापूरमध्ये नाही, सातारमध्ये नाही, आत्मा कुठेही आहेच. आणि तो आत्मा अविनाशी, अविशेष नाही. सगळ्यांचा आत्मा एकच आहे, दोन आत्मे नाही. जगामध्ये आत्मे किती आहेत? एकच आत्मा. जगामध्ये किती आहेत? एकच आत्मा. मग तुम्हाला आत्मा, प्रत्येकाचा आत्मा एकच आहे. सगळ्यांचा आत्मा एकच आहे. तुमच्या शरीरामध्ये हाडं आहेत का नाही? तुम्हाला जीभ आहे का नाही? तुम्हाला जीभ कोणला नाही, डोळे कोणला नाही, हृदय कोणला नाही? तुला हृदय आहे का? आतडी आहेत का? हृदय आहे, फुफ्फुस आहेत का? मग कुठे भेद उरला इथं? तुम्ही जे ऐकता, तुमचे डोळे जे पाहतात तेच माझे डोळे पाहतात, ते त्यांचे डोळे पाहतात. तुमचे कान जे ऐकतात ते सगळ्यांचे कान ऐकतात. तुमची जिभेला जे कळतं ते सगळ्या जिभेला कळतं, नाही का? आणि तुम्ही, आपण सगळे जे पाहतो, तुम्ही जे पाहता तेच मी पाहतो, तुम्ही जे ऐकता तेच मी ऐकतो. भेदच नाही. म्हणजे अनेकातून एकाकडे जायचं, एकापासून अनेक झाले. आता तुम्हाला मी विषय कोणता सांगितला? निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म सांगतो. मग आता सत्य काय आहे? निर्गुण ब्रह्म सत्य आहे, परंतु सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायचंय आणि सगुणालाच भजायचंय आणि भजूनच त्याला काय करायचंय ते सत्य नाही हे जाणून घ्यायचंय, म्हणजे आपल्या निर्गुणापर्यंत जाता येतं. ध्यानच काय करायचं? प्रकृती ही सत्य नाही, देह नाही, देह नाशिवंत आहे. आणि ध्यानच मग ब्रह्म कसा आहे, आत्मा कसा आहे, आणि त्या देहाचा लय करायचा, मनाचा लय करायचा, बुद्धीचा लय करायचा, इंद्रियांचा लय करायचा, आणि मग ते ब्रह्म ज्ञान रूपानं, आनंद रूपानं, सुख रूपानं त्या ब्रह्माची अनुभूती घेता येते. आणि मग अनुभव असा येतो, व्यापक अनुभव, अनु रेणू या तो कडा आणि तो का आकाश एवढा, या अनुभूतीपर्यंत आपल्याला जायचे. देहाचं विस्मरण इतका प्रकृतीचा निराश करायचा, इतका जगाचा निराश करायचा आहे. मग काय सांगितलं?
जगाचा निराश करायचा आहे. मग आता तुम्ही जर नसते तर मी कोणाला सांगितलं असतं? ज्ञानेश हा ग्रंथ नसता, तुम्ही नसते, फॅन नसता, हे पत्रा नसता, हे घर नसतं, मग कुठं बसलो असतो, कुठं चिंतन केलं असतो, आणि कुठं विचार केला असता, आणि कुठं विषय समजून घेतला असता? हे जर नसतं तर जमलं असतं. तुम्ही जर नसते तर जमलं असतं. हे जर संतांचे अवतार झाले नसतं जमलं असतं. हे डोळे नसते तर जमलं असतं. हे तोंड नसतं तर जमलं असतं. ही जीभ नसते तर जमलं असतं. परंतु याच्या साहाय्यानं काय करायचं आहे, आणि मग चिंतन करून ज्ञान करून घेऊन काय करायचं, तर झोपेत जसा सगळ्याचा लय होतो तसा आत्मचिंतनानं सत्य काहीच नाही हे नाही पण दिसतंय, दिसायला नको आहे म्हणून आत्म्या ठिकाणी चित्त स्थिर करायचं. आत्मचित्ताने स्थिर झालं की काय होतं, मग ब्रह्मज्ञान. जसं पहा आता काय सांगतो तुम्हाला, तर जसं नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तानंगरूपे तैशी गेले विश्वपे प्रपंच रचना. आत्मज्ञान जेव्हा प्रगट होतं मग तेव्हा सत्य ज्ञान, सत्य ब्रह्म प्रगट झालं का जग कुठंही दिसेना असं होतं. मोठा गोळे बरं का हा, मोठा गोळे हा ब्रह्म प्रगट झालं का मग ज्याचा आपण सगुण म्हणून याचं गुणगान गात होतो, वर्णन करत होतो, त्याच्यामुळेच निर्गुण झालो, त्याच्यामुळेच निर्गुणाची अनुभूती आली, त्याच्यामुळे निर्गुणाचा आनंद झाला, त्याच्यामुळे तुम्ही सत्य ब्रह्मावर आरूढ झाली. कशामुळे? सगुणामुळे. हे जर नसतं तर झालं असतं. आणि मग आरूढ झाले आणि मग आता जगच नाही. आता काय कुठं आई पाहिजे, कुठं बाप पाहिजे, कुठं घर पाहिजे, कुठं दार पाहिजे, कुठं नवरा पाहिजे, कुठं संपत्ती पाहिजे, कुठं ज्ञानेश्वरी सापडायची नाही, संत गुरु नाही, शिष्य नाही तिथं. आणि म्हणून काय करायचं आहे, ह्या देहाचा उपयोग, या मनाचा उपयोग, या बुद्धीचा उपयोग नाही का, ह्या जगानं सुद्धा. म्हणून सकाळांनी काय करायचं आहे, गावामध्ये लग्न असलं तर अख्ख्या गावाला जेवण असतं. खालच्या आणीनं जेवायला यायचं नाही, वरच्या आणीनं जेवायला यायचं, असं आहे का? अख्ख्या गावाला जेवण असतं, अख्ख्या गावाला जेवण असतं ना. पाऊस पाडतो, सगळ्या जगाला भगवंत पाऊस पडतो. तुमच्या एकट्या जिल्ह्या गावाकरता पाऊस नसतो नाही का, गावाकरता पाऊस नसतो. एसटी बस तुमच्या एकट्या करता नाही, सगळ्या जगाकरता एसटी बस असते ना. मग हे जे सुख आहे, हा जो आनंद आहे, हा सगळ्या करता आहे, सगळ्यांच येते आहे अधिकार. सगळे जर श्रीमंत झाले तर काय होईल? सगळे श्रीमंत झाले तर काय होईल? काही चांगलं होईल का वाईट होईल? आणि सगळेच मेले तर काय होईल? सगळेच मेले तर काय होईल? पोचवायचं कुणी आणि सगळे मेले सांगायचं कुणी, आणि सांगायचं कुणाला? सगळे मेले कुणी सांगायचं, आणि सगळे मेले सांगायचं कुणाला, आणि सगळे मेले सांगायचं कुणी? मोठी प्रॉब्लेम आहे का नाही मोठा, म्हणून मरायचं नाही कोणीतरी असं. तर विषय काय आहे तुमच्या लक्षात आला का विषय? तर प्रकृती देहा आपण आलो याच्यासाठी. हे आता मोठा आश्चर्याची गोष्ट आहे. भगवंताची लीला आगाधे. हे त्यानं जे जग निर्माण केले हे आत्मज्ञानासाठी निर्माण केले. कसं निर्माण केलं तुमच्या लक्षात आलं का? पानं फुलं फांद्या चावायच्या जरी नसल्या, आंबा खायचा असला तरी पानं फुलाशिवाय, फोडाशिवाय, मुळ्याशिवाय आंबा झालेला नाही, हे विसरून चालता येणार नाही. मुळ्या तोडून टाका, फोड तोडून टाका, आंबा मिळून का? मिळून का आंबा? हात पाय तोडून टाका, डोळे काढून टाका, आणि आत्मज्ञान होईल का? डोळे काढून टाका, जीभ कापवून टाका, जमेल का? आत्मज्ञानापर्यंत जाता येईल का? पण ह्या डोळ्यांनी जर नाही ते बघत बसला, थोबाडाने वाटेन ते बडबडून बसला, आणि हातापायानं वाजी विचित्र उद्योग करीत बसला, तरी मिळ बसन का? म्हणून काय करायचं काय नाही, प्रकृतीचा उपयोग कशा करता करायचा आणि कसा करायचा नाही ठरवून घ्यायचा आहे. प्रकृतीचा उपयोग म्हणजे आज हे जे आहे, हे जग जे आहे, या जगाशिवाय तुम्हाला ब्रह्मापर्यंत पोहोचता येणार नाही, परंतु जगात अडकून चालणार नाही. आणि जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्माची अनुभूती घेता, मग त्यावेळेला जग मात्र असत नाही. तेव्हा फक्त काय असतं, तुम्ही सगळ्या सगट एक फक्त ब्रह्म, तुम्ही एकटेच ब्रह्म होतात. अधिकार सगळ्यांचा आहे ब्रह्म होण्याचा अधिकार, आणि ब्रह्म झाले का त्याचा कोटी जन्माच्या कल्पातून त्याची कायमची सुटका. ईश्वर कधी चुकत नसतो नाही का, ईश्वर कधी चुकत नसतो. आणि म्हणून त्या भगवंताच्या भजनानं काय होतं,
त्याच्याशिवाय कल्याण हो. तुम्हाला प्रपंच करा, ईश्वरानंच प्रपंच दिलाय. घर ईश्वराने दिलं, धान्य ईश्वराने दिलं, पैसा ईश्वराने दिला, वस्त्र अलंकार ईश्वराने दिले, ते वापरा. परंतु तत्वात समजून घ्या आणि तसेच तुम्ही होऊन जा, म्हणजे कोटी जन्माचं कल्याण. नुसत्या वस्त्र अलंकारात जर घडून जर गेलात, संपत्तीत वस्त्र अलंकार, नातेवाईक मित्र मंडळीत घडून, ही माणसं आहेत, यांचा उपयोग भगवत भजनासाठी करा. पंढरपूरला जायचे, त्यांचा उपयोग त्यासाठी करा. कीर्तन करायचे, तेवढ्यासाठी वापर करा, नाही का? ह्यासाठीच ह्या सगळ्याचा वापर. म्हणून आपली बुद्धी कशी आहे, ईश्वराला सन्मुख ठेवायची, नाही का? ईश्वराला काय करायचे आहे, सन्मुख ठेवायचे. आणि जर हा जन्म, तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय आता, ह्या जन्मात तुम्ही जर प्रपंचात अडकून जर पडले, संपत्तीत अडकून पडले, माझेपणात अडकून जर पडले, कशाच्या मोहात अडकून जर पडले, तो कोटी जन्माचा घात आहे तुमचा. सांगून ठेवतो तुम्हाला, पुन्हा मनुष्य जन्म नाही, ईश्वरची पाळी, एक मनुष्य जन्म. इथं हालाल काढायचे, दुःख काढायचे, कष्ट काढायचे, जसं देव ठेवीन तसं राहायचे. हात तुटला तरी चालेल, पाय तुटला तरी चालेल, अपमान झाला तरी चालेल. एक अभंग सांगतो तुम्हाला. म्हणून हे ज्ञानाची दृढता आहे, तिथं ज्ञानाची, त्यालाच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. असं अंतःकरण होतं. काय सांगतो तुम्हाला, काय तर आपुलीस दारा टेके विचारा, क्रोधाशी थारा अंतरी नाही. अध्यात्मज्ञानी आपुलीस दारा टेके विचारा. कसं अंतःकरण असावं, निस्पृह, नाही का, निस्वार्थी, मोहरहित, अशा प्रकारचं. भगवत भजन म्हणजे काय करायचं आहे, भगवत भजन म्हणजे काय, एक ब्रह्म सत्य आहे, हे नाश पावणारं आहे. ब्रह्माच्या सत्तेवर सगळं जग चाललेलं आहे. जग नसलं तर भिंत पाहत, चित्र आहेत, चित्र नसली तर भिंतीचं काय अडत नाही, बरोबर आहे का? चित्र नसली तर भिंतीचं अडत नाही, पण भिंत नसली तर चित्राचं काही चालू शकत नाही. तसं ब्रह्म तुमच्यामध्ये आत्मा आहे म्हणून तुम्ही आहात. आत्म्याची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे म्हणून आपण जगतो. म्हणून आपल्याला आता पुढचं ध्येय ठेवायचं. आपल्याला अधोगती आणि ऊर्ध्वगती, दोन गती आहेत. ऊर्ध्वगती, अधोगती. अधोगती म्हणजे सर्व नाश आणि दुःख, विनाश आणि भयंकर. मला ते जास्त काय काय कवर सांगू, रोज काय कवर सांगू, तुला सांगून बसू. परंतु एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा नरद्याचा. अहो पशु बघा, का तुम्ही जर आज कुत्रे जर झालेत, डुकर जर झालं तर अनेक डुकर येऊन लचके तुरतील, कुत्रे येऊन लचके तुरतील, नाही का? जाधव मला सांगितलं, तुम्ही ती हे असते ना, मालिका असते डिस्कवरी, त्या डिस्कवरी मध्ये पहा ना, डिस्कवरी मध्ये पहा काय काय हाल होतात त्या पशूंचे, नाही का? म्हणून मनुष्य देह इतका सुंदर, इतका चांगला, देवांच्या पेक्षा श्रेष्ठ, देवाच्या पेक्षा श्रेष्ठ, अत्यंत भाग्याचा उदय, अत्यंत क्षणाक्षण महत्वाचा, सोन्याची किंमत जास्त. अतिशय सावधानतेने या मनुष्य देहाचा क्षणोक्षणी वापर करायचा आहे. याचा एक क्षण सुद्धा, अर्धा क्षण घडता संतांची संगती, एक एक क्षण सुद्धा काय करायचं आहे, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी वापरायचं आहे. परमेश्वरानं पाठवलं, मग सांगितलं मी तुम्हाला, अनेक वेळा सांगितलं, संसार करायला, पैसे मिळवायला, बायका पोराच्यात उड्या मारायला, पिक्चर पाहायला, गाड्या उडवायला, घोड्या उडवायला, मजा करायला, बोबडीत फिरायला मनुष्य जन्म नाही. मनुष्य जन्म कशा करताय, तुम्ही जितकं 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 एकाग्र व्हाल, एक विषयारहित व्हाल, अहंकार रहित व्हाल आणि देवाचं भजन कराल, तितकं तितकं काय होतं तुम्हाला हा माहिती आहे ना? चांगदेव माहिती आहे ना? हो, तपश्चर्याचं फळ, डोळ्यातून अमृत उतरायचं, मेलेली प्रेत जिवंत करायचा, साधी शक्ती होती का? मेलेली प्रेत जिवंत करायचा, इथं गुप्त व्हायचा, पुढं प्रगट व्हायचा, किती शक्ती होती. बसायचं असा, खाली बसला नाही तर असा अधंतरी बसायचा, असा, त्याला काही टेबल लागत नव्हतं, खुर्ची लागत नव्हती, काय लागत नव्हतं, अधंतरी बसायचा मांडी घालून, नाही का? व्यासांनी काय केलं, आपलं वशिष्ठांनी काय केलं होतं, एकांत चिंतनासाठी झोपडी तयार केली होती. ती झोपडी कुठे बांधली होती? आकाशात बांधली होती, स्वर्गाच्याही पलीकडं त्यांनी आपली झोपडी बांधली होती वशिष्ठांनी. कशा करता? चिंतना करता. समर्थ शिवतर गळीत गेली होती,
नाथ महाराज सुरभंजन पर्वतावर गेले होते, तुकाराम भंडारा डोंगरावर गेले होते, पण आपले वैशिष्ट्य होते ना स्वर्गाच्याही पलीकडे आकाशामध्ये एक अशी पर्णकुटी झोपडी उभारली आणि तिथं आत्मचिंतन करत होते. का? एकाग्रतेने आत्मचिंतन घडावं. ब्रह्माची प्राप्ती फार महत्वाची आहे. तुमचं ऐश्वर फार मोठे, आनंदाचा किती आनंद आहे की विश्व सुद्धा कमी पडेल, त्रिभुवन सुद्धा कमी पडेल, इतका आनंद आहे. पेलवण्याची ताकद नाही, हा आनंद पेरवण्याची. हल्ला 4 लाख रुपये लॉटरी मारी ते कळलं तर हात करून माणूस मरतो नाही का. हा नाशवंत आनंद, हा शाश्वत आनंद काय आहे. अर्जुनाची स्थिती कशी आली? भगवत स्वरूप पाहिल्यानंतर. भगवत स्वरूप पाहिल्यानंतर काय होतं, म्हणून भगवंत पाहिल्याशिवाय कळत नाही, पाहिल्याशिवाय कळत नाही, मिळाल्याशिवाय त्याचं कळत नाही. आपल्याला मिळाला नाही, अजून कळला नाही, परंतु साधू संतांनी सांगितले हेच करा बापांनो, तुम्ही हेच करा, करा रे बापांनो साधन हरीची नाही का. आणि ते संतांच्या मार्गाने जर आपण जर गेलो तरच या विषयाची आता आत्मा तयारी, परंतु ज्ञानाशिवाय त्या आत्म्याची प्राप्ती नाही. ज्ञानाशिवाय काय होतं, अज्ञानाचं जगाचं आवरण ते आत्म्यावर आले. ब्रह्म सर्व व्यापक आहे, पण जगाने ते ब्रह्म झाकून टाकले. मग जग बाजूला सारायचे आणि मग त्या आत्मा आपल्याला याच देईल, याच डोळा, याच देईल. तो मेल्यावर नाही मोक्ष घ्यायचा, मेल्यावर नाही ब्रह्म व्हायचं, मेल्यावर नाही ब्रह्म पाहायचं, जिवंतपणे ब्रह्म व्हायचे आणि जिवंतपणे ब्रह्म पाहायचे आणि त्या ब्रह्माचा आनंद घ्यायचा आहे. साधू संतांनी तो आनंद घेतला, ते तसे झाले, संत तसे झाले, तसा आनंद घेतला आणि सगळ्या जगाला त्याने आनंद वाटला. ते तर बघा सगळ्या जगाला द्यायला ती तयारी नाही का. समुद्र काय करतो, समुद्र किती आहे जगामध्ये? एकच समुद्र आहे ना, कसाच आहेत, किती समुद्र आहेत? 9 समुद्र आहेत. किती समुद्र आहेत? 9 समुद्र आहेत ना, पण 9 आहेत. एक जर म्हटलं ना का महाराज झाले विचार, मग लोक महाराज नाही. महाराज तुम्ही किती समुद्राचं पाणी पिता? महाराज म्हटले एकच समुद्राचं पाणी पितो. हा पट्ट्या 9 सागराचं पाणी पितो. समुद्र किती आहेत? आपल्याला ज्ञान प्राप्त जर करून घ्यायचं असेल ना तर ह्या जगात अडकून, मोहामध्ये अडकून कशातही अडकायचं नाही. संसारामध्ये राहायचंय, परंतु संसारात राहायचं नाही. सतत काय करायचं आहे, भजन करायचं आणि आत्मज्ञान होईल. जसं आपण प्रवासाला निघालो, मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतेपर्यंत आपण थांबत नाही, तसं आत्मज्ञानाचं ठिकाण प्राप्त होईपर्यंत आपण थांबायचं नाही. ह्या जगामध्ये सुखकारक काहीच नाही, कल्याणकारक काहीच नाही. हे जग म्हणजे असं जड आणि दुःख रूप आहे. जग आहे, जग असत आहे, जड आहे आणि दुःख आहे. हीच माया आहे, हे अज्ञान आहे. दिसतंय त्या जग दिसतंय, अज्ञान दिसतंय, तीच माया दिसते. आणि ही माया जेव्हा सगळं निवृत्त होईल मग तेव्हा तुम्हाला आपलं ब्रह्म दिसतं, म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होते. झाल्याशिवाय दिसत नाही, झाल्याशिवाय प्राप्त नाही. ध्यानात येतं तुमच्या काय सांगतो ते. जोपर्यंत तुम्हाला जग प्रिय, आता सांगतो, जग दिसतंय. का दिसतंय तुम्हाला? का दिसतंय तुम्हाला जग? का दिसतंय तुम्हाला? अजून चित्तामध्ये अज्ञान आहे, अजून तुमच्या प्रवास पूर्ण झालेला नाही, अजून तुमची ज्ञानापर्यंत वाटचाल झालेली नाही, म्हणून तुम्हाला जग दिसतंय. का दिसतंय? तर जग प्रिय वाटते तुम्हाला. जग तुम्हाला, जग म्हणजे काय आता सांगतो. जग म्हणजे तरी काय? जग म्हणजे घर, जग म्हणजे बायको, जग म्हणजे पोरं, जग म्हणजे अहंकार, जग म्हणजे मान, जग म्हणजे मी आणि माझं. हे सगळे जगामध्ये आले. हे सगळं आपल्याला काय करावं लागतंय. तुम्ही नारळ कशा करता फोडता माहिती आहे तुम्हाला? तो नारळ जे पाहिजे फोडतो आपण, देवाला जो नारळ फोडतो तर त्या चिदाकाश, नारळामध्ये चिदाकाश असतं, आकाश असतं. असं एकच फळ जगामध्ये आहे का ज्याच्यामध्ये आकाश आहे नाही का. तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर ह्या जगाला असं जड आणि दुःख, परंतु याला बाजूला सारल्याशिवाय, ह्या जगाला बाजूला सारल्याशिवाय, म्हणजे करवंटी, शेंडी आणि खोबरं आणि पाणी जो टाकतो त्याला चिदाकाशी भेटो. आपल्याला शेंडी नको, करवंटी नको, खोबरंही नको आणि पाणी सुद्धा नको नाही का. काही शेंडीमध्ये अडकतात म्हणजे माया मोहात अडकतात, पैशात अडकतात. काही करवंटीत अडकतात म्हणजे पदामध्ये अडकतात. काही खोबऱ्यामध्ये अडकतात म्हणजे पैसा अडका, मानपान, बायका पुरं नाही का. काही पाणीच पिऊन जातात
म्हणजे आणखी त्याच्या पुढचं काही, परंतु चिदाकाशापर्यंत कोणी पोचत नाही. आणि म्हणून इथं शास्त्र जर आपल्याला समजलं नाही, इथं शास्त्र समजून घ्यायचं. इतकं आता तुम्हाला अजून एक सांगतो पहा, जग जे दिसते ते भ्रमाने दिसते, ते सत्य नाही. मग सांगितलं सगुणाची उपासना सांगितली, त्या मुलीचं उदाहरण सांगितलं. त्या मुलीनं घरात 20 माणसं आहेत, 19 तिचा 20वा नवरा आहे, 19 माणसं आहेत तिच्या घरामध्ये. तिने 19 माणसांची मनोभावी सेवा केली आणि नवऱ्याचं नावच घेतलं नाही. तिचा राहण्याला अर्थ आहे का त्या कुटुंबामध्ये? राहण्याला अर्थ आहे का? राहणं कसं आहे तिचं? शहाणपणाचं का मूर्खपणाचं? किती मूर्खपणाचं? एकदम मूर्खपणाचं, बरोबर आहे ना? आणि तिनं आपल्याच नवऱ्याला विचारायचं, बाकी कोणाचं नावच घ्यायचं नाही. मग ते शहाणपणाचं का मूर्खपणाचं? मग आता 19 जणांना सांभाळायचे, पण ते नवऱ्याकरता, एकट्या नवऱ्याकरता फक्त सांभाळायचे. आलं का लक्षामध्ये? एकटा नवरा म्हणून 19 जणांचे कष्ट उपसते, 19 जणांचे एवढे कष्ट उपसते एकट्या नवऱ्याच्या प्रेमा करता, बरोबर आहे ना? परंतु तिला 19 जर मेले त्याचं घेणं आहे का तिला? तिला घेणं आहे का? नाही घेणं. 19 जर मेले तिला दुःख नाही, पण 19 जण जिवंत आहेत आणि नवरा मेला तर? एक नवरा जर गेला, 19 जण अत्यंत तिला देखभाल करतात, सगळे तिचे हे करतात, परंतु तिला सुख नाही. एक देवाची जर कृपा जर नसेल, 19 जण म्हणजे सगळे जग, 19 जण म्हणजे सगळे जग, 20वा नवरा म्हणजे तो परमात्मा. मग 19 जणांच्या साठी तिनं करायला पाहिजे, पण ते देवासाठी करायचं आहे. त्यांच्यासाठी केलं नाही तर नवरा प्रसन्न नाही. आणि तुम्ही ह्या जगाचा अनादर केला, अवमान केला, तुच्छ लेखलं, शिव्या घातल्या, द्वेष मत्सर केला, त्यांना हीच तसंच मानायचं. घेण्यात येतं तुमच्या? त्यांनाही तसं मानायचं, त्यांना तसं म्हणायचं. परंतु नुसतं आमचा देव विठ्ठल 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 फक्त नवरा नवरा करायचा, नवरा नवरा करून चालेल का? मग सगुणी भजता निर्गुणी पावले विकल्प तरी त्या जुगात आहे. तुम्हाला जर निर्गुणाला जर पावायचं असेल, या जगात कुणाचा अनादर करून चालणार नाही आणि कुणात अडकून सुद्धा चालणार नाही, ही तितकंच खरं आहे. उदाहरण सांगतो, तिनं पती बरोबर प्रेमाने वागावं, बरोबर आहे ना, पण पतीसारखं दिराशीन आणि घरातल्या कुणाशी पती नाही का, पतीशी एकनिष्ठ भावने ती वागते, परंतु प्रेमाने वागावं, पण पतीसारखं तिने दुसऱ्यांना वागवू नाही. आलं का लक्षामध्ये? जरा कळतं का तुम्हाला मी काय म्हणतो? पतीची अनन्य भावेश, पतीचा तिच्या चित्तात जसं स्थान आहे नाही का, दुसऱ्यांची सेवा करावी, पण पतीचं स्थान कोणाला चित्तात देऊ? कळतं का? मग देवाचं स्थान, ज्या सेवा सगळ्यांची करावी, पण चित्तामध्ये फक्त नवऱ्याला स्थान असतं, तसंच कोणाला स्थान असावं? देवा. आणि 19 जणांशी कसं वागायचं? प्रेमाने वागायचं. हे सेवा पण कोणासाठी करायचं? 20व्यासाठी, बरोबर आहे नाही का? तसं एका देवासाठी सगळ्यांशी आपल्याला काय करायचं आहे? शुद्ध अंतःकरण करायचं आहे. तिनं इतरांशी कशी वागली, नवऱ्याला आनंद नाही, तसं आपण इतर जर जगामध्ये वाईट वर्तन केलं तर परमात्म्याला आनंद होणार नाही, मग तो आपलं कृपा करणार नाही. परंतु एका परमात्म्याच्या कृपेसाठी, परंतु त्याच्यासाठी करायचं आहे, त्याच्यासाठी. म्हणून सगळ्या इंद्रियांनी भजन करायचं आहे. कायसाठी करायचं आहे? त्याच्यासाठी करायचं आहे. आणि म्हणून देहाच्या निरासे तुम्ही देह नाहीत, देह रहित आहात. एकदा तुमचं देहाचं सार्थक झालं, सगळ्या देहाचा प्रवास झाला, सगळं ज्या कारणासाठी तुम्हाला संपूर्ण आयुष्य आणि देह मिळाला, त्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली का देहाचं काम संपलं, इंद्रियांचं काम संपलं, डोळ्याचं काम संपलं, हातापायाचं काम संपलं. फक्त आता तुम्ही जिवंत आहात म्हणून जगायचे आणि जिवंत आहात म्हणून व्यवहार करायचे. म्हणून तुकाराम मला सांगता, जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. असेच उद्गार आपल्या मुखातून बाहेर पडायला पाहिजे. त्याचा परमार्थ मग धन्य झाला, फलित झाला. कोणाचा? आपला शेवटचा श्वास काय म्हटला पाहिजे? आनंदानं श्वास राहिला काय आणि गेला काय? सुख दुःख नाही. देह राहिला काय आणि पडला काय? सुख दुःख नाही.
कारण त्याला इतकं ज्ञान पक्क झालेलं असतं, देहाचा माझा संबंध नाही, मी देहरहित आहे. देह, अंगावरचे कपडे सहज बदलून यावेत माणसानं, पहिला ड्रेस काढून टाकावा आणि दुसरा धारण करावा, इतका तो सहज देहाचा त्याग करतो. काय, पहिला ड्रेस काढून टाकावा आणि दुसरा ड्रेस धारण करावा, इतका सहज तो काय करतो, देहाचा काय करतो, त्याग करतो. त्याग करण्यापेक्षा देहाचा जाणीव स्वतःला इतकं त्याने देहाचा परिपूर्ण सुंदर वापर केलेला असतो, ब्रह्माशी एकरूप होतो. जगात त्याला देहाचा संबंध संपतो, देहाचं कारणच संपतं, देहाचं त्याला कारणच राहत नाही. देहाशिवाय तो जगत असतो, म्हणून त्याला विदेही मुक्ती म्हणतात. देहाशिवाय तो जगतो, परमात्म्याचं सुख बघतो. आता त्याला देहाची सुद्धा गरज राहत नाही. आणि हे त्यानं कशाने मिळवलं, तर देहानेच मिळवलं. कशाने मिळवलंय, प्रकृतीनंच मिळवलं. हाता पाय नाक डोळे पाय सगळ्यांच्या साह्यानं तो काय झाला, त्या स्थितीला पोहोचला. आणि त्या स्थितीला पोहोचला याच